आता इथं उतरलो ताजमहलला. धोका बघा किती आहे. आणि गाडी पार्क करतो इथं आणि मग नंतर जाऊ आम्ही ताजमहलच्या जवळ. पण आता काय फोटो बिटो काय येईल सांगा तुम्ही. धोका बघा किती आहे. किती वाजलं भाई? 9 वाजून 2 मिनटं झाल्यात तरी पण दुरला धोका बघा किती आहे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि पुन्हा एकदा तुमचा दुसऱ्या पार्टमध्ये स्वागत आहे. आज आम्ही लाल किल्ला चाललो बघायला. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. ताजमहल का सॉरी. आणि यमाना शिकवतं हे गोष्टी ऐकूनच माझे कान पुरं झाले. शुभम भाई हात दुखतं. मॅनेजर यांनी रूम बघलेली म्हणून याचा हात दुखतं. इकडे बॅगी लावतात. गाडी नाही तर हॉटेल घेतला होता आम्ही. हे भांड्या हे बुटाईटा घातल्या तुला वाटलं म्हणा या. आता मस्त इथनं जातो ताजमहल बघायला आणि मग तुम्हाला भेटतो. ते मार्केटमध्ये थांबलो आम्ही चहा प्यायला. कसा मागला का रे? ही कार्य शिकवलं ना तुला? शिलेश शिलेश तोस 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 फोनवर अजून बनवता. यो कवला बाण तुम्हाला माहित असेल. चहा वगैरे पिऊन घेतो आणि मस्त मग इथं चहा प्यायला घेतले आणि टोस्ट एक पाकिट खाला. दोनच खाले. या ज्या गोष्टी संपणारच नाही. यो तर तुम्हाला माहिती आहे याला तोडत नाही. किती गावात आहे टाकणार. व्हॉट तिकीट वगैरे घेतले तिकडून आणि निघालोय ताजमहल बघायला. याचा तर काही नादच नाही. चाल बघायला की चाल बदलवतं नाही. याचा बघा कसं काम डेंजर आहे याचा. आता जातोय आणि मग 1-2 फोटो काढून मग लगेच आम्ही निघणार आहोत मथुराला जायला. चला ताजमहलला आता आतमध्ये आल्यावर पण जाम धुका आहे. जवळजवळ 10 वाजायचे आलं तरी पण धुका आहे. फोटोच नाही बघा. याची नाटकं बघा फक्त. याची नाटकच चालू आहे निश्चित. एक नंबर आहे. आणि आता पुढे जाऊन बघू अजून काय दिसतं का नाही तर मग लगेच तो कॅमेरा फोटो काढणं जाऊ. एक नंबर दिसतं बघा. मन्या हे मन्या पोपटीला भाई उठा घालणार तर आमच्या गावात. मन्या कसा उरा होता दाखव. मन्या कसा उरा होता दाखव ना. दाखव भाईचा नाद नाही भाई. छोटा आमचा काही संपतच नाही. याही लागायचा हरवले आम्हाला. 200 फोटो इथंच झाले बरं. 150-200 फोटो झाले इथं. आता इथं थांबल्या आम्ही. ऊन यायचे कधी येतं ऊन त्या बघतो आणि फोटो काढायचे. आता मस्त ऊन बिन आले. एक नंबर दिसतोय बघा. आणि आता इथून निघू आम्ही मथुरेला जायला. तर आता मस्त ऊन बिन आला ना इकडं आमचं फोटोशूट पण बघा किती लोकांचं चालू आहे. जाम लोक आहेत. याचं तर काय बोलून फायद्यात नाही. यांनी तर आटाला आणले. बस क्या. आता इथनं जातोय आम्ही निघालोय. तर आता चाललोय तर मोर बघायचं म्हणजे डायरेक्ट समोरच आहे. आणि त्या पिसारा काढली वाटतं. एक नंबर काय केला. तर इथं मोर बघू शकता डायरेक्ट जवळच आहे. इथं इथं मोर ना. म्हणे गाणी बोल म्हणे. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. नाच नाच अशी. हा हे बघा. तर आता इथं आम्ही थांबलो डबल निघत ना. चाय वगैरे पिला तिथं. याची नाटका बघा. मालक राहिला तिकडे नाही तर चहा बी प्यायची. साखर काय मला पण पाहिजे. झाला आमचा तिथं ताजमहल बघितला आणि गाडी बसलो. जायला मला कोपऱ्याने टाकली ही. काय बोलू आता सारखं इथं बसल्या बघा. आता निघतो आणि पुढे मथुरेला जाऊन तुम्हाला भेटतो. तोपर्यंत माझी मागचीच सीट आहे. आता इथून निघालोय. ते पेटा घेतला तर
हे एवढ्या बॅगी घेतल्या किती 40 सगळ्या पेट्या. बाहेर दिलदारपणे यांनी 5 खाल्लं आणि दिलं. किती तीनच खाल्लं. तुझं तुम्ही खाल्लं? माझं मी त्याला वाटलं. याचे यांनी खाल्लं. आम्हाला 7 जणांना 3.5 येतात. 3.5 खाणार आणि मग पेटी खाल्लाच करणार. ह्याच्या यांनी माझा खाली वाटते फक्त मोजून. मी पण मोजूनच येईन. तर आता इथं आम्ही मथुरेला पोहोचलो आणि काय रे ती बॅग दे. ही सगळी गँग निघली. कंची बॅग. हाँ ओके. मनी भाई है इसमें, इसलिए वो निकाला. आणि आता चाललो. हे जे ही सगळी गँग आमची फ्रेश झाली. आणि हे बघा डॅशिंग नाही आता बघा. ये बघा ये भाई का पार्किंग है इधर. गाड़ी वेड़ी लगाया. ये हमारा भाई है. चलते अभी आगे चलो. तर आता आतमध्ये आलो. इथं आम्ही सर्वजण आलो आतमध्ये. आणि इकडे बघा इथं श्रीकृष्णाचा जन्मभूमी आहे. आतमध्ये मोबाईल यूज नाही करून देत पण एक नंबर आहे. जर आतमध्ये जाऊन बघाल ना एक नंबर असं भारी वाटतंय. आता इथनं निघू आम्ही. मला वाटतं इथनं कुठं जायचं ना आता प्रेम मंदिर का जायचं आपल्याला. अजून आता काय होते इथं तर दर्शन ओके झालं रे. तर मगाशी तिथून निघालो आणि प्रेम मंदिरला आलो. आता आम्ही टेकला लावतोय. आम्ही लावलेलं आहेत. अरे तो अकेले लगा रही है, सबसे ज्यादा तो तूने लगा लिया. टेकलं लावलं यानी आणि मिनी. याही कुर्तं घेतलं चांगला नाही. यांना धप्पा देतो कसा बघा फक्त. कसं घेतलं यांना धप्पा देतो. याही कुर्ता आणले सगळे. यांना धप्पा देणार आम्ही. आता इथनं निघू आम्ही डायरेक्ट प्रेम मंदिरला जाऊ. फोटोशूट करू थोडाफार आणि डबल कुठं जायचे रे वृंदावनला ना. आता इथनं वृंदावनला जाऊ डायरेक्ट. बघा भाईची कॉईज बघा. छोटा लगा है ना. अरे तुम्हाला तो पीला वाला चाहिए ना, तुम्हाला व्हाइट वाला है ना इसलिए. मध्ये चाललो. आम्ही कुर्तं नाही घेतलं शाल घेतले. ते चाललो आणि बघा एक नंबर मंदिर वगैरे प्रेमानंद महाराज वगैरे असं. हे बाबा काय थांबू असे. दर्शनाला जाऊ. जाम गर्दी आहे पण आता हे प्रेम मंदिर एक नंबर आहे मंदिर वगैरे आणि गर्दी पण जाम आहे बघा. आतमध्ये जाऊ दर्शनाला बघू काय गर्दी वगैरे किती. पण जामच गर्दी आहे. एक नंबर मंदिर आहे. अजून म्हणजे किती 7-8 तर एक नंबर आहे. लाईट वेट लावले तर आत्ताशी 6 वाजलेत आणि तरी पण बघा कालक पडलाय. आणि आता आहे ना अजून म्हणजे कालक थोडा पडला तरी एक नंबर वाटेल मंदिर वगैरे. एंट्री आहे. आता इथनं निघू आम्ही डायरेक्ट राजस्थानला जायला. मंदिरच्या समोर आलो आहे आणि जाम भारी आणि जाम पब्लिक पण आहे. इथं बघा हे सर्व जाम भारी पाणी वगैरे पडत आहे. लोक वगैरे असे म्हणजे दाखवलेले आहेत काही. आणि श्रीकृष्णाची मूर्ती इथे. आणि आता जाऊ बाहेर. डायरेक्ट रिअल वाटतंय पण ती मूर्ती आहे महाराजांची. तर मगाचपासून आहे ना आम्ही ब्लॉग काही शूट करायला भेटलाच नाही कारण की वृंदावनवरून डायरेक्ट 266 रनिंग होती ना. मोबाईल पण स्विच ऑफ होणार होता. तर आता निघालो राजस्थानला पोचलो आम्ही. आणि हा बघा टोल गेट यांचा. आणि भाईने घरी फोन लावले. लगीन झाले तरी पण दिसता फोनवर असतो हो. आणि अंडू बघा आमचा. आणि हे सगळं मोबाईल आहेत. जरा इथे चहा वगैरे पितो. चहा सांगितलं त्याला. चहा पितो आणि मग आता पुढे जाऊ. मग तुम्हाला रूमवर गेल्यावर भेटतो. आता इथे चहा घेतला या कपात. मातीच्या कपानच पाहिजे बोलतो ह्यो. ह्याच्या लयच स्वाद येत ना. आता पिऊन घेतो पटापट.
आणि मग भेटतो तुम्हाला. आता 2 चहा पिलं आणि याने 2 चहा पिलं आणि ह्या बघा सलीला सामान घेतले आणि याही बघा असल्यात थंडी पितात सर्दी होईल का शिलेस मध्ये बुरून घायला घेतले सांग ना डायरेक्ट बाबा. शिलेस मध्ये बुरून खाता का काचे. तर आता निघालो चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला आमचा आणि ड्रायव्हर दादा गेला माग सगळं माग याच्या गोष्टीत नाही संपत. आता जातो आणि भेटतो मग तुम्हाला रूमवर गेल्यावर. आता आलो इथे हॉटेल वगैरे बुक केला आहे आम्ही आणि आतमध्ये जाऊन बॅग विकी नेलेत बघा. इथं बॅग नेले आशिषवर थांबलोय मी. येईल तसं आतमध्ये जाऊन मस्त रूम घेतो म्हणजे फ्रेश वगैरे होतं आणि झोपतो. तर गाईज रात्री आहे ना आम्ही आलो हॉटेलमध्ये आणि लगेच झोपलो कारण की लेट खूप झाला होता. ही आमची तिघाही रूम आमची दादाची माझी आणि आशिषची. आशी गेले आंघोलीला आता ते त्या रूममध्ये झोपल्यात. जाताना दाखवतो आता कुठे कुठे जयपूरला जायचे तो. आलो आता यांच्या रूममध्ये आलो. ही बघा एवढीशी रूम टी व्ही सांगला पाहिजे बोलते हे बुट्टा बिटा घालतो भाई. आणि आता इथून जाऊ आम्ही जयपूर फिरायला ते तुम्हाला दाखवतो. याही चिप्स होते या खाल्या ज्या आल्या एक बी दिली नाही बघा. इथं कागद ठेवल्याने एक भेटली. जाऊ मस्त खातो आणि भेटतो तुम्हाला नंतर. आता आलो खाली याचा बघा मास बघतो. आता बॅग बिगी आल्या गाडी आणायला गेलेत ते. गाडी आणली का मग लगेच आम्ही जाऊ. आता तिकडे आलोय आम्ही जयपूरला. मार्केट बिर्केट आता आम्ही जयपूर सिटी आहो. जयपूर सिटी बघताव. लॅम्बोर्गिनी बुक केली. यो बघा हे बघा हे माझी पण अनबुटा माहिती. देख रहे हो ना ये राजा महाराजाओं की विधानसभा है जो साल में एक बार खुलती है भैया. जनवरी के महीने में 15 जनवरी से 30 जनवरी तक राजा महाराजाओं के जो वंश है ना यहाँ पर मीटिंग करते हैं. हाँ और ये जिस जगह पे खड़े हैं ना अपन इस जगह का नाम है जलेबी चौक. जलेबी चौक इसका नाम इसलिए रखा था. यहाँ के जो राजा थे ना मान सिंह वो सुबह का नाश्ता करते थे 5 किलो जलेबी 11 किलो दूध का. इसलिए जगह का नाम जलेबी चौक है. अब आएगा आपका जंतर मंतर पहला पॉइंट जिसके अंदर एक घड़ी रखी होती है मार्बल की जो धूप में टाइम बताती है. पहले के ज़माने में घड़ी नहीं होती थी उसको टाइम देख के जज करते थे. सारी जानकारी मैं आपको इसलिए दे रहा हूँ. अंदर गाइड लेता है 1100 रुपये. वो आपका गाइड का पैसा बच जाता भैया का. आता इथं आतमध्ये आलो आम्ही. यो घडी मार्बलचा आहे. तो काय उन्हान चालायचं वाटतं. आणि इथं काय असं लिहिलेलं आहे. हे बघा साहेब वाचतं बघतं. लोकांच्या हाताला घडी नव्हती ना त्याला आपण या घडीचा उपयोग सूर्याच्या किनारमुळे करायचा. गाईड झाला सूर्य नाही का आहे ना. जंतर मंतर. चालीस फुट ऊंचा है. पूरा जयपुर दिखता है उधर से. ठीक है हवा महल भी वहीं पे दिख जाएगा आपको. हवा महल के अंदर कुछ भी नहीं होता है. दीवारें होती हैं. सारा पूरा जयपुर दिखेगा. उसका नाम ईश्वर लाट इसलिए रखा था यहाँ के जो राजा थे ना उनके बेटे के नाम का ईश्वर इसलिए इसका नाम ईश्वर लाट रखा. ठीक है वो देख के आना फिर आगे की खूबसूरत जगह दिखाएंगे. 300 साल पुराना दिल्ली रोड का ऐसे गेट है ना भैया जो 15 किलोमीटर के अंदर 9 गेट है. कहीं से भी आओगे हरियाणा यूपी बिहार महाराष्ट्र गुजरात कहीं से भी एक ना एक गेट नहीं आएगा आपका जयपुर में एंट्री नहीं होगी. इसके अंदर मकान दीवार एक ही जैसे कलर के नज़र आते हैं. गवर्नमेंट यहाँ की जुर्माना लगा देती है कोई और कलर किया. ये गेरुआ कलर होता है ब्राउन कलर जिसको बोलते हैं. यहाँ की थी महारानी गायत्री देवी चीफ मिनिस्टर. उन्होंने स्वागत में ये कलर कराया. जिसने कलर कराया था उन्होंने नाम था पिंक जोन. इसलिए पिंक जोन के नाम से पिंक सिटी रखा था. अब आएगी महारानी की छतरी. हेलो लाला पकड़ी. मैं क्या बोल रहा था वो दिखा ना वो क्या रे काय वजह आशु. ओके फिर बात करते हैं ना. वो लाख का बनाते हो. लाख का मिलेगा ना दादा. सामने बनाते हो.
सामने तो फिर एक साथ नहीं देगा वो एक बार में, फिर कभी देगा? फिर तो वो बाद में ऑर्डर देना पड़ेगा, उससे बनेगा। ऐसा है क्या? ऑर्डर देना पड़ता है? हाँ। ठीक आहे. काटू श्यामला चाललेलो होतो ना बघा, बँडी लागली पण होती. जलने वालो की दुआ. आता नशीब हे बाई, इथं पंक्चर झाले, सॉरी इथं नाही तिथं पंक्चर झाली न लगे इथं टायरवाला बी होता. आता इथं टायर बघायला लागल, टायर का टोप काय ते टाकायला लागेल. आता वाट लागली. सकाळी पण गाडीची हवा गेलती, नाही हवा भरून आणली ना, बोलतात टूप टाकली ना, काय खोटं खोटं सांगित होतं. आता भाई लागली पण होती. काटू श्याम जा रहे थे, साला लोग जलने वालों की यार, जलने वालों की दुआ है जबड्या. गाडी तरी पंक्चर झाली आता बघा, टेपने चेंज करायचा विचार आहे. खूप मेहनत करतात. बघ उभा मोबाईल धरली ब्लॉक. आता आलं डिझेल टाकायला नाही बघा, लगेच लिहायची सुरुवात. फुल करील आता तो कुठलं पैसे भरी ना अंगावशे आपल्याकडचे हिशोब लागेल. आता फुल करायचे. ओ माय गॉड, बाई गेले पैसे द्यायला. गिनके दे बाय, 100 घे परत आपलं. चला डिझेल टाकला, आता जाऊ पुढं. बघा लिहून ठेवते. रुपया जरी कमी बी हातला हिशोबान खिशातनं भरायला लागेल हो भाई. आता डम्पिंग यार्डला पोहोचलो. याची तर नाटकाची एक नंबर. चला लोकांची गाला आपली घेत आहोत फोटोकार. आता जाऊ तिकडे फोटो वगैरे काढू. माना घे हे बॉल मान्या. तू त्या दिवशी म्हणजे ब्लॉग मध्ये पण बोललेलो होतो, तू खर्च करणार आहे किती देतो सांग? 1500. पहिले चिठ्ठ्यावरून साधारणच्या 1500 देत नंबर लागेल. यो किती देणार आहे सांग ब्लॉग मध्ये येईल? 500 रुपये फक्त. हे मान्या 800 दे. 7 चिठ्ठ्यावरून ठीक आहे चला, मान्या 500 देईल. 500 नको, मला एक बर्गर खायला घाल, बस झालं. ए भाई तू अशी बाजू नको मारू. अमरादेवी पावली. चला मनाकडून आम्हाला स्पॉन्सरशिप झालेली आहे 500 रुपये. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. डम्पिंग यार्ड आणि म्हणजे इथं मार्बल वाटतं काहीतरी भेटतं का काय माहित नाही. सगळा यो जो मार्केटचा जोगला जो सुरा आहे तो बोलतात ना, कस तो सगळा आणि इथं तो आपण कसा घाणीचा डम्पिंग ग्राउंड बोलतो, हा, हा. तसा डम्पिंग ग्राउंड आहे. ओके. आणि इथं शूटिंग वगैरे होतात. तुम्ही युट्यूब इंस्टाला वगैरे टाकून बघू शकता. डम्पिंग यार्ड इथलंच येईल. आता जाऊ फोटोशूट करू आणि मग जाऊ डबल आम्ही काठू श्यामला. आता इथं बर्गरचे इथं आलो नाही बोललेला ना, बर्गर घेतले घेतलं पण चिकाटपणा करून, साधे बिधे घेतल्या काय भाई. बर्गर घेतलं पण चिकाटपणा करून, बोलल्यासारखं दिलं त्यांनी पण चिव करतात. चिकाट आलं लगेच आलं. वेटर आहे आमचा. त्याला वाटलं मी मॅनेजर केले की असं काय नाही. त्याला बघल्या ना तुम्ही, बॅग बी ह्याच्या जवळच टांगलेले असतं. मॅनेजर आहे, मिनी मॅनेजर. मेन मॅनेजर आहे, ओनली डिझेल डायरेक्टर. आता घेऊ खाऊन आणि मग तुम्हाला भेटतो जाताना. आता भाई डबल दिलदार झाला, बोलतं तुम्हाला आईस्क्रीम पण घेतो. आणि त्याने आईस्क्रीम घेता आम्हाला तो. आईस्क्रीम खातो आता मस्त आणि जाताना भेटतो तुम्हाला. सीताफळ का? ठीक आहे, जाताना भेटतो तुम्हाला काठू श्यामला. आता तिकडून निघालो तो काय घाणीचा दाखवला आणलेला याने. आता तिथनं निघलो आम्ही जायला काठू श्यामला. आता काठू श्यामला जाऊन भेटतो तुम्हाला. त्याची आता बहुत तेज गेले आम्ही, नुसता खावाले जातो आणि मग तुम्हाला भेटतो आम्ही तिकडे जाऊन. आता इथं टायर जाम शोधला पण टायर कुठे भेटतच नव्हता गाडीचा. इथं टायर भेटलाय आणि हे बिल बनवायला एवढं जण गेले पण एक याचा पण पाहिजे नाही. याच्यात बिल बनवतो आणि मस्त आता जातो काठू श्यामला. डायरेक्ट जाताना काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. जवळ 5 वाजता टायर आमचा फुटला होता. टायरच नव्हता भेटत. जाम ठिकाणी फिरून टायर भेटला आणि टायर टाकला. आता इथं फिटिंग करता दिला. या बॅगी बिगी बघा, इथं भेटला मोठा टायरवाला. आता टायर टाकतो ना, जातो काठू श्यामला. जाता आता काय काय होतं ते बघत राहा. तर आता आहे ना आम्ही इथं काठू श्यामला जाताना इथं हॉटेलला थांबले जेवायला.
म्हणजे तिथं बॅनर आहे त्यांना दिसत नाही तो. हे आमचं सगळं शूटर उतरतात गाडीतून आता. थंडी बहुत आहे. थंडी बहुत आहे इधर. ये अभी टोपशी में ये आता जाताना तुम्हाला दाखवतो. तर इथं आतमध्ये चाललोय. तर इथं जेवण मागवले आम्ही. तर दाल तडका आहे, पनीर मटर पनीर आहे आणि इकडं घेतात जेवायला. जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. जेवण वगैरे झालं आमचं. नाही आपली जेवण झाला आणि निघालो आता काठूश्यामला जायला. ह्याची झाली आता बांगडी. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. जाम थंडी इकडं. हे हॉटेल घेतले. आता बघू आतमध्ये जाऊन कसं काय कसं नाही. आता इथे आहे ना आम्ही आलो हॉटेलमध्ये. हॉटेल बुक केलं इथं आणि आता बघा आमचा कॅशियर. रूम इथं खालतीच आहे का बाई. लिफ्ट बीप आहे. लिफ्टमध्ये जाऊ. एकच माणसाचं काम आहे वाटतं. आता आलो आतमध्ये आणि हे बघा बॅगी बिगी अशाच. लगेच कपडे चेंज केलं. हे रूम घेतले आम्ही. इथनं जागच कुठे गेली कामानी ना. कामानी तिकडे ही गाडी गेली पार्किंग लावायला. इथं हॉटेल आहे बघा. या हॉटेलला घेतले. हा हो गेलाय. आणि मस्त आता झोपू. सकाळी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे आता सगळे इथं झोपल्यात. आणि काहीच तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट बाय.